कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा थँक्यू, खरंच थँक्यू, तुम्ही दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं। खरंच थँक्यू, मला खूप बरं वाटलं, तुम्ही दिलेलं प्रॉमिस पाळलं। थँक्यू। खरं सांगू अक्षर, मलाही बरं वाटलं। म्हणजे तू जे म्हणाली होतीस ना की मी एकतर्फी टोकाचा विचार करत होतो, ते पटलं मला। आणि काही झालं तरी एका स्त्रीशी मी असं वागायला नको होतं। मी असा माणूस नाहीये हे मला रिअलाइज झालं अक्षरा। तिच्या वागण्याची प्रतिक्रिया म्हणून मीही तसा वागत गेलो, माझंही चुकलं। आणि तू म्हणालीस ना की मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय, ते जास्त पटलं मला। आणि अक्षरा, तिची माफी मागितल्यानंतर मला हलकं वाटलं, मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं, स्वतःच्यातलाच बदल मला जाणवला। त्यामुळं मी तुला थँक्यू म्हणायला हवं। पण बाबा, नुसतं प्रॉमिस करून भागणार नाही हा, तुम्हाला असंच वागत राहावं लागेल। ही सगळी एक प्रोसेस आहे। ते माझ्यासाठी जरा कठीण जाणार आहे, पण मी प्रयत्न करेन बाळा। तुम्हाला करावंच लागेल बाबा, मॅडमसाठी नाही पण अधिपतींसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल। कारण तुम्ही त्यांच्या आईसाहेबांशी चांगलं वागताय हे बघून कदाचित अधिपतींचाही राग मावळेल आणि मग तुमचं नातेही सुधारेल। माझी खात्री आहे बाबा, इतकी वर्ष जो तुमचा मुलगा तुमच्या समोर असून हरवला होता तो तुम्हाला सापडेल। हे पटतंय मला अक्षरा, तू सांगितलंस मला हे। आणि विश्वास ठेव, माझंही हेच मोटिवेशन आहे। इतक्या वर्षांनी माझा मुलगा जर मला असा परत मिळणार असेल ना, तर माझ्या मुलासाठी मी काहीही करायला तयार आहे, काहीही। तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्धबुद्ध हरली ग, हरली सुद्धबुद्ध हरली ग। टिरिडी डांगडिंग टिरिडी डांग डांग। चला परत एकदा तालीम करून घेऊया, कुठले कुठले शब्द काढून ठेवले होते आपण। एक्स्ट्रा ऑर्डिनरी याचा अर्थ आपल्याला माहिती असतोय। एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असते लय भारी, जे की आपण आहेच, ते काय बघायचा विषय नाही। कोलॅबरेशन, कोलॅबरेशनचा अर्थ माहिती आहे, फक्त स्पेलिंग माहिती नव्हतं। कोलॅबरेशन म्हणजे सहयोग असतोय। आणि तिसरा शब्द होता जॉईंट वेंचर, जॉईंट वेंचर, जॉईंट वेंचर, जॉईंट वेंचर म्हणजे जॉईंट वेंचर म्हणजे संयुक्त उपक्रम, जसा आमचा आणि मास्तरीन महिन्याचा आहे 7 जन्मासाठी। ताई ताई ताई, काय ग? अगं लई बोंबाबोंब झाल्या, समजा इस्कोट झाला। काय झालंय काय? ताई ती मास्तरीन आहे का नाही, लई पाताळ यंत्री बाई आहे। अगं लई काय काय गेमा करती। अगं पण काय केलंय सांगशील का नाही? बाबा, अधिपतींनी आज फॉर्म भरलाय परीक्षेचा। अगं ताई, तिनं काय नाही केलं? अगं अधिपतीसनी परीक्षेचा फॉर्म भरायला लावला तिनं। अगं ताई, तुझ्या विरोधाला न जुमानता आता अधिपती शिकणार, परीक्षा देणार। फॉर्म भरला म्हणजे कोणी भरला? सुनबाईनी की अधिपतींनी? आता ताई कोण फॉर्म भरणार ग? अगं सुनबाई कसा फॉर्म भरतील? नाही ताई, ह्यो फॉर्म का नाही अधिपतींनी भरलाय। ताई तूच बघ, तुझ्याकडून अधिपतीसनी काढून घेतलं बघ तिनं। त्या मास्तरडीनं भरीच पाडलं बघ अधिपतीसनी। अधिपतींनी असं करायला नग होतं, पण ज्यांनी त्यांना हे करायला लावलं त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागणार। भाई ताई, तू कने अधिपतीसनी खडसावून विचार का तू हे का केलं समज। हा, तू शिकवणार मला काय करायचं ते? काय करायचं ते आम्ही करू, योग्य वेळ आली की। चल निघ आता। वय ताई।
मैत्रीण बाई, अजून किती चांगलं वागणार तुम्ही आमच्या संग? हा, गरीबाला असं छळू नका. आमच्या संग, आई साहेबांसंग तुम्ही एवढं भारी वागायला लागला म्हणजे आम्ही आधीच इथं गळ्यापर्यंत प्रेमात आहे तुमच्या. अजून काय आता बुचकळून काढता काय, गटांगळा खायला लावता काय प्रेमात? आम्ही तुमच्या प्रेमात आहेच हो, तुम्ही आमच्या प्रेमात कवा पडणार? काय रे सूर्या बाबा, कवा पडणार? अधिपती 100 वर्ष आयुष्यावर काय का आठवण काढली? सूर्या भावानं आमची आठवण काढली. सूर्या भावाना? अहो नाही म्हणजे आता आहे 100 वर्ष आयुष्य होलसेल मध्ये मिळाले तर घ्या की तुम्ही. मला 100 घ्या, आम्हाला 100 द्या. 7 जन्माचं नातं आहेच आपलं, एवढं काय एवढं लोड घेता. कशी झाली मीटिंग? चांगली झालेली दिसते, एवढे खुश आहात. एक नंबर झाली माझ्या मीटिंग. खरंच? हा, फॅन्टॅस्टिक झाली मीटिंग. ती माणसं असली फाड 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 इंग्रजी बोलत होती की नाही, थरडा इंग्लिश, पण तरी पण ती काय म्हणत होती ते साधारण मला एक हे कळलं बरं. काय सांगता? हा हा, काय म्हणत होते ते लोक? अहो ती काय काय बोलत होती म्हणजे आपलं एकूण प्रॉडक्ट आणि याच्याविषयी एक शब्द त्यांनी वापरला प्रॉडक्ट विषयी, म्हणलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मला शाबास. हा, तेवढा अर्थ माहिती होता. लय भारी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लय भारी. आता मी उजळणी केली. आणि काय शब्द म्हणले तरी. आणि त्यातला एक कार्यकर्ता होता, तो आधीच्या मिटिंगला बी होता. त्याला आधीच्या अनुभवावरून असं वाटलं की ह्याला काय बहुतेक कळलं नसेल. तो मला, हा सर मी जरा थांबतो, तुम्हाला अर्थ समजून सांगतो मराठी. म्हणलं थांबावा, थांब म्हणलं, पुलाखालनं लय पाणी वाहून गेले म्हणलं. मधल्या काळात आपण इंग्लिशचा अभ्यास केलेला आहे. मग मी त्यासनी काय म्हणलं, मला जेवढं समजलंय की नाही तेवढं मी तुम्हाला अर्थ सांगतो. चुकीचं असेल तर तुम्ही मला करेक्ट करा. मी त्यासनी सांगितलं अर्थ, आणि ते बरोबर होता बरं काय. म्हणजे त्यासनी जे म्हणायचं तुम्हाला कळलं होतं ते त्यासनी कळलं. तुम्हाला सांगतो येडी झाली ती माणसं. अशी आवाजून बघायला आली. हा, व्हेरी गुड. काय झाली, एक शब्द मी शोधला होता, शब्द स्पेल बाउंड झाली ती माणसं. बरोबर आहे की नाही? ही तर चांगली गोष्ट आहे. चला चला, आपण ह्याच पॉझिटिव्ह नोटवर प्रॅक्टिस सुरू करूया. या बसा. शाळा सुरू. आता हे घ्या, तुम्ही जी लिस्ट काढली होती ना तुम्हाला न कळणाऱ्या शब्दांची, त्यातला एक एक शब्द मला म्हणून दाखवा. हा, चला. एक्झॅगरेशन. काय? एक्झॅगरेशन नाही, एक्झॅजरेशन. बरोबर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.